का प्लीज थांबा, सावरा स्वतःला. मी पाया पडते तुमच्या, पण प्लीज माझ्यासाठी देवण सरांना सोडून द्या प्लीज. सई, एवढं होऊन सुद्धा तू ह्याची बाजू घेतेस. याने पदोपदी तुझा अपमान केला, तुझ्यावर संशय घेतला, खोटे नाटे आरोप केले तुझ्यावर, तुला गद्दार म्हणाला हा, आणि तू ह्याची बाजू घेतेस. काका प्लीज प्लीज आता स्वतःला शांत करा, माझं ऐका प्लीज. सरांना काही करू नका, पाया पडते मी तुमच्या. थांबवा हे सगळं. सई, भानावर ये. हा आपला शत्रू आहे आणि आपल्या कुठल्या शत्रूला सोडायचं नसतं. म्हणजे सई, तू ह्याच्या, ओ माय गॉड, म्हणजे सई तू याला साथ देत होतीस. सई, तू मला फसवलंयस. तुम्ही फसवलंय मला. तुमच्यामुळेच माझ्यावर टेंडर लीक केल्याचा खोटा आळ घातला गेलाय. हे मी कसं आहे ना, तुम्ही जसं जगाशी वागता तसंच सई तुमच्याशी वागल्यात. तुम्हाला खूप आनंद झाला होता ना जेव्हा तुम्हाला कळालं होतं की माझं आणि सईचं भांडण झालंय म्हणून. आमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स व्हावे, आमच्या दोघांचे संबंध तुटावे यासाठी मदत केली होती ना तुम्ही. आणि लोकांचा फायदा घेण्यात आनंद मिळतोच तुम्हाला, हे तर कळालंच होतं आम्हाला. यावेळेला आम्ही त्या गोष्टीचा फायदा घेतला, इतकंच. सई तुमच्या ऑफिसमध्ये आल्या, तुमच्या पुढे रडल्या आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की आमचं आता पटत नाही. आणि मग अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्यांना जॉबची ऑफर दिलीत. आम्ही तुला चांगली पोस्ट देऊ, चांगला पगार देऊ, तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकशील. आणि मग तुझ्या त्या नवऱ्याला हे पटेल की त्याच्या पैशाविषयी तुला अजिबात मोह नाही. नीट विचार कर सई. तू काहीही केलं नसताना तुझ्यावर हा आरोप झालाय की तू माझ्यासाठी काम केलंस. मग आता खरोखरच कर ना काम, उघडपणे कर. आणि काका, तुम्हाला माझ्यावर संशयही आला होता, म्हणून तुम्ही तुमच्या या खास माणसाला माझ्या मागावर पाठवलं होतं, बरोबर? पण आम्ही सावध होतो म्हणून याला कळलं नाही की मी आणि सर एकत्र आहोत. मग आणि मग पार्टीमध्ये मला बोलवलं नसताना सुद्धा आम्ही मुद्दाम तिथे आलो, सईंशी आणि तुमच्याशी भांडलो. कारण मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं की आमचं तर पटतच नाही म्हणून. आणि तुम्हाला ते पटलं, तुमचा विश्वास बसला आमच्यावर. आणि मग तुम्ही सईंना 5 लाख रुपये दिले. आणि मग सई तेच 5 लाख रुपये घेऊन टेंडर ऑफिसला गेला. आणि पुढे काय झालं तर तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील सर. आणि तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर एबी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक कामात ते तुम्हाला त्रास देतील. त्यापेक्षा हे पैसे घ्या. त्यामुळे काय होईल, आपल्या दोघांचे काम सोपं होईल. तुम्हालाही कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. इतकं सगळं प्लॅनिंग केलं होतं तुम्ही माझ्या विरुद्ध. आणि सई, तू अगं लहानपणापासून मी तुला इतकी मदत केली, त्याचे चांगले पांग फेडलेस हा बेटा. तू चांगला उपयोग करून घेतलास तुझ्या हुशारीचा. विश्वासघात केलायस तू माझा, विश्वासघात. ठीक आहे, आजपर्यंत हा माझा शत्रू होता, पण आजपासून तू सुद्धा आहेस. आज मी याला एकट्याला मारणार होतो, पण आज दोघांना मारणार आहे. सईंना दोष द्यायचा नाहीये बी. तुम्ही आतापर्यंत जसं लोकांना फसवत आलात तशीच वेळ तुमच्यावर पण कधीतरी येईलच ना एबी. आणि काका, हे सगळं करताना मला अजिबात आनंद झाला नव्हता.
तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत हे मी मरेपर्यंत नाही विसरणार. पण तुम्ही ना अनितीच्या मार्गाने चालत आहे. अर्जुनाला सुद्धा त्याच्या जवळच्या लोकांविरुद्ध ना शस्त्र उचलावं लागलं होतं, सत्यासाठी आणि न्यायासाठी. ही अशी लाच घेऊन मला बदनाम करून टेंडर हिसकावून घेणं हा का न्याय आहे का? आणि माझी माणसं फोडून टेंडरचा 1 रुपया कमी करून टेंडर मिळवणं हा न्याय होता का? न्याय होता, पण त्याचा तुझ्याकडे अजिबात पुरावा नाहीये. मीडियाला बोलवून सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे, देवान जहागीरदारने आपल्या बायकोला पुढे करून माझ्याकडून टेंडर हिसकावून घेतलाय. मी सगळ्यांना ओरडून सांगेन. Let me show you something. वाश टेंडरचे पेपर जरी सईच्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलवर आले असले तरी ते तिने पाठवलेले नव्हते. आणि 1 रुपयाने मी टेंडर कसं जिंकलं हे न कळणे इतपत तू मूर्ख नाही आहेस. हे सईंच्या गळ्यात जे लॉकेट आहे ना, त्यामध्ये एक कॅमेरा फिट केला होता आम्ही. तुमचं हे सगळं मिळवण्याच्या आनंदात तुम्ही सगळं ओकाल याची आयडिया होतीच ना आम्हाला. जा आता टेंडर ऑफिसला आणि सांगा तुम्ही सईंना पाठवलं नव्हतं म्हणून. मग हे फुटेज टेंडर ऑफिसला कसं पाठवायचं आहे ते आम्ही बघतो. सो एबी अँड कंपनी जशाच तसं वागावं हा जगाचा नियम असतो, राईट? त्याच्यामुळे या माणसाबरोबर त्याच्याच भाषेत बोलणं जरा गरजेचं होतं. हा, पण या सगळ्यात तुमचं जे काही नुकसान झालं त्याकरता आय एम रिअली व्हेरी सॉरी. मॉरल ऑफ द स्टोरी इज, आता हे टेंडर माझं आहे आणि तुम्हाला मान तोडून काम करायची काहीच गरज नाहीये, कारण तुमच्याकडे ना टेंडर आहे ना मार्केटमध्ये कुठली रेप्युटेशन. राईट एबी? आणि हा हे जरा कमी वापरा ना, उगाच काय ताप वाढून घेते. रिलॅक्स. चालायचं सर 1 मिनिट. हे तुमचे 5 लाख मोजून घ्या. 1 रुपया पण खर्च केला नाहीये. सई, देवांश, जहागीरदार, एबीची दुश्मनी तुला खूप महागात पडेल. कसं आहे ना काका, माणसाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की त्याच्या समोर 2 मार्ग असतात, एक सोपा आणि दुसरा योग्य. मी फक्त योग्य मार्ग निवडला, पण तुम्ही माझ्या मार्गावर नाही आहात हे माझं दुर्दैव आहे. आणि एबी, काल मी म्हणालो होतो ना तुम्हाला की तुमच्याकडे जरी अनुभव असला तरी माझ्या पाठीशी सत्य आहे. आणि आता शेवटी सत्याचाच विजय झालाय. मला पण जरा एक गोष्ट आठवली. कम ऑन एबी. नाही, इट्स ओके, इट्स ओके. बरं केलं स्माइल नाही केलं, असंच छान दिसतं. बाय. देवांश, सोडणार नाही मी तुला. वाघाच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू. टेंडर देवांशला मिळाला? हाऊ इज इट पॉसिबल? एकदा दिलेलं टेंडर कोणीही परत काढून घेत नाही. मग हा टेंडर देवांशला कसा मिळाला माहित नाही?
व्हॉट यू मीन माहीत नाही? करत काय होतास तिकडे? आता सगळी उत्तरं मला द्यावी लागणार आहेत. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही माहिती आत्ता कोणापर्यंतही पोहोचता कामा नये. ओके? चोर पकडल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? पण तुम्ही नाही आहात ना चोर. मग तुमचा का चेहरा असा झाला? का आलीस माझ्या रूममध्ये? काम सांग आणि निघ गपचूप. आत्ता फोनवर कोणाशी बोलत होता? माझ्या कामाचा फोन होता. आणि विचारणारी तू कोण? अच्छा, म्हणजे सरांना टेंडर मिळवून न देणं हे काम आहे का तुमचं? हाऊ डेअर यू. तू आरोप करतेस माझ्यावर? तुम्हाला आत्ता जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ना ती अगदी करेक्ट आहे. टेंडर सरांनाच मिळालंय. तेच कळत नाहीये मला, असं कसं झालं? टीट फॉर टॅट, जशास तसं, करावं तसं भरावं, सगळ्या म्हणींचा अर्थ एकच आहे. सई मॅडम, वर्ग घेताय माझा? अजिबात नाही. असंही तुम्हाला किती शिकवलं तरी कुठे कळणार आहे म्हणा. उगाच तोंडातल्या तोंडात फुटफुटू नकोस. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. मला हेच म्हणायचं आहे की एबींनी जे टेंडर चोरलं ना ते फक्त आम्ही परत मिळवलंय. आणि तुम्हाला माहिती आहे त्या टेंडरमध्ये जो काही घोळ झालाय ना त्यावेळेस एबींना आणखी एका व्यक्तीने मदत केली. म्हणजे आणखी कोणीतरी आपल्या घराच्या मुळावर उठलंय. आणि ती व्यक्ती बाहेरची कोणी नाही आहे, आपल्या घरातली आहे. तू माझ्यावर आरोप करतेस? तुला काय कळतं ग बिझनेस मधलं? काय माहिती तुला? लग्न करून या घरात आलीस, देवांशी बायको झालीस म्हणून तुला हा मान मिळतो. आयुष्यात मी काय काय केलंय याची कल्पना पण नाहीये तुला. जेव्हा बिझनेस जायची वेळ आली होती, डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली होती, तेव्हा मी उभी राहिले होते, फक्त मी. आणि मी या घराला, बिझनेसला सांभाळलं होतं. आणि तू माझ्यावर आरोप करतेस? पण मी कुठे तुमचं नाव घेतलंय? हा तुम्ही स्वतःहून मान्य करत असाल तर शाळा. हेच मला माहिती आहे, तुम्ही कधीच कुठलीच गोष्ट लवकर मान्य करणार नाही. मला फक्त तुम्हाला आता एवढंच सांगायचं की एबींना ज्या व्यक्तीने मदत केली आहे ना त्याचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि ते जर पुरावे मी देवांश सरांना दाखवले तर धमकी देतेस तुम्हाला? नाही, माझं पूर्ण वाक्य तर होऊ द्या, ऐकून घ्या ना. मला एवढंच सांगायचं आहे की ते पुरावे जर मी देवांश सरांना दाखवले तर माझ्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही. खूप हिंमत वाढली आहे का तुझी? हो, तुमच्यासारख्या व्यक्ती जर आयुष्यात असतील तर हिंमत दाखवावीच लागेल ना. आणि मला माहिती आहे मॅडम, तुमचं देवांश सरांवर खूप प्रेम आहे. आणि मलाही माणसांना एकमेकांपासून तोडायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज तुम्ही सुद्धा असं काहीही करू नका. तुम्ही मला, देवांश सरांना, आम्हाला एकमेकांपासून जितकं दूर करण्याचा प्रयत्न कराल ना तितकेच आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. तुम्ही या घरासाठी, या बिझनेससाठी खूप काही केलंय. त्यामुळेच देवांश सर तुमचा खूप आदर करतात. आणि मी सुद्धा. फक्त तो आदर संपणार नाही असं काही करू नका. हेच चिडण्यापेक्षा ना मला काय म्हणायचं ना ते तुम्ही समजून घ्या. मॅडम, मी आता शेवटचं सांगते.
पुन्हा जर तुम्ही या घराच्या या बिझनेसच्या मुळावर जर उठलात ना, तर देवाण सरांना मला सगळे पुरावे दाखवावे लागतील आणि त्यानंतर जो काही परिणाम होईल त्याला मी जबाबदार असणार नाही. काय आज काय विशेष? कुठे निघालात? कुठे निघालात म्हणजे तुम्ही विसरलाय की मी कुठे चाललीये? तुम्हाला कालच म्हणाले होते ना मी आज शाळेत जाणार आहे म्हणून. हो का? मी तर विसरलोच बाबा. आजकाल कसं काय लक्षात नाही राहतो माझ्या. हल्ली तुमचं लक्ष नसतं ना माझ्याकडे, कसं लक्षात राहील? ओ आय एम सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण माझ्याकडनं जी चूक झाली ना ती मी आता सुधारणार. ओके तुम्ही या, बसा इथे. बसा ना, बसा. सॉरी, माझ्याकडनं जी मिस्टेक झाली आहे ती मी नीट करणार. तुमच्याकडे नीट लक्ष देणार. ओके तुम्ही अजिबात हलायचं नाही. कळतंय? हा सगळं काही कळतंय मला. काय सांगते, बसा. कुठं काय काय कळतंय तुम्हाला? तुम्हाला हेच वाटतंय ना की मी शाळेत जाऊ नये? कळतंय मला. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या सोबत मी ऑफिसला यावं. ऑफकोर्स तुम्ही मला ऑफिसमध्ये हवे आहात. सी एकतर तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. जी आणि आता तर सगळं सॉल्व्ह झालंय ना. टेंडर आपल्याला मिळालंय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ऑफिसमध्ये तुमच्याकडे कोणी बोट सुद्धा दाखवणार नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काहीच नाहीये सर. तुम्ही जे काही म्हणताय ना ते सगळं कळतंय मला. पण सर खरं सांगू का, माझं ऑफिसपेक्षा ना शाळेमध्ये जास्त मन रमतं. तिथल्या वातावरणात मला खूप छान वाटतं आणि शाळेतली मुलं जेव्हा असं कलकलाट करतात ना तेव्हा तर मला खूप शांत वाटतं. म्हणजे शाळेमध्ये अशा कित्येक मुली आहेत ज्यांना असं ना मन मोकळेपणाने बोलायचं असतं आणि जेव्हा ते माझ्याकडे येतात मन मोकळेपणाने बोलतात ना तेव्हा असं वेगळं समाधान मिळतं. एखादा मुलगा जेव्हा बाईंजवळ बसायचं म्हणून हट्टाने माझ्याजवळ बसायला येतो ना तेव्हा भरून येतं मला. आणि हीच शाळेतली मुलं जेव्हा जगाकडे बघतात, जगाचा ज्या प्रकारे विचार करतात ना आणि हे सगळं बघून त्यांच्यामध्ये एक रोज नव्याने बदल होत असतो. ते सगळं बघताना असं वाटतं की आपण स्वतःही लहान झालोय. आपले ते बदल होतात आपसुकपणे आणि हे सगळं खूप छान वाटतं सर मला. पैशांचं काय आहे सर, पैसे कोणत्याही कामातून कमवता येतात. पण हा जो आनंद आहे ना तो सगळीकडे नाही मिळणार ना मला. ठीक आहे, जा तुम्ही तुमच्या शाळेत आणि मज्जा करा तुमच्या मुलांबरोबर. पण मी काय म्हणतो, म्हणजे मी पण जर असं तुमच्या बरोबर शाळेत आलो तर चालणार नाही का? नाही म्हणजे तुम्ही कसं शिकवता हे जरा बघता येईल ना मला. सर तिथे मी नाही शिकवत मुलांना, मुलं मला शिकवतात. ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी ते पण बघणार. नाही सर, आज खूप दिवसांनी मी शाळेत जाते की नाही आणि तुम्हाला खूप काम आहे त्यामुळे नको. अहो बघ किती अवघड होईल माझ्या तासाई. अवघड होईल काय? काय म्हणजे? अहो तुम्ही दिवसभर आता बाहेर असणार म्हणजे डिरेक्टली संध्याकाळी घरी येणार आणि मग मी दिवसभर तुम्हाला न बघता मी कसं राहायचं? कळतंय ना तुम्हाला? तुम्हीच सांगा. हा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मग तुमच्या या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन आहे माझ्याकडे. काय? ज्यामुळे तुम्ही मला न बघता सुद्धा छान दिवस घालवू शकता.
कसं काय? सांगू? हम्म? डोळे बंद करा. का? करा तर. काय नक्की विचार काय आहे तुमचा? कळेल. आधी डोळे बंद करा. केले. नक्की? हे किती आहे? सही मला कसं करणार आहे? प्लीज टाइम वेस्ट नका ना करू. नक्की डोळे बंद केले? ओ सही 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 सही. हे काय? ही चिटिंग. नाही नाही, चिटिंग वगैरे काय नाहीये सर, बरोबर आहे. ही चिटिंग आहे ना सही. सही प्लीज थांबा. दिस इज नॉट फेअर सही. एक तर आधी होप्स दाखवायचं आणि मग असं काहीतरी करायचं. शा आला काय अर्थ आहे? तरी पण चिटिंगच आहे.